अजितदादांनी विपश्यना करावी, पहाटे पहाटे शपथ घेतात, नेहमी सत्तेत कशाला जायला पाहिजे, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल. सिद्धार्थ शिरसाटांचं उत्पन्न 59 लाख रुपये असं असताना 67 कोटींचं हॉटेल कसं खरेदी केलं? बिट्स हॉटेलचे 5 पार्टनर कोण जाहीर करा. सिद्धार्थ शिरसाट यांचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखवत अंबादास दानवेंचा आरोप. अंबादास दानवेंनी दलाली करू नये, हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाट यांचा पलटवार. हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे. मराठी जरी आमची मातृभाषा असली तरी हिंदी आमची लाडकी बहीण. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानं नवा वाद. बावनकुळे आणि शिरसाट यांच्याकडून प्रताप सरनाईकांची पाठराखण. मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं, शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर सरनाईकांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, बावनकुळेंकडून सारवासार. शिंदेंची शिवसेना हा अमित शहांचा पक्ष. प्रताप सरनाईकांनी भाजपचाच विचार मांडला. संजय राऊतांची टीका. तर सरनाईक म्हणाले, तीच त्यांच्या नेत्यांची भूमिका आहे का? राऊतांचा शिंदेंना सवाल. डोंबिवलीतील पलावा पुलाचं काम रखडल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन. शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. 20+0 या नांदीचा फरक पडणार नाही. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणेंचा पुन्हा एकदा टोला. तर 20वर 1-0 लागून 200चा आकडाही होऊ शकतो, दानवेंचं प्रत्युत्तर. अगवणेंचा निकटवर्तीय निलेश चव्हाणच्या घरातून वैष्णवीच्या सासू आणि नंदेचा मोबाईल जप्त. एक लॅपटॉप देखील पोलिसांच्या ताब्यात. पिंपरी चिंचवडमधील घरी पोलिसांची झाडाझडती. देशात 24 तासात 685 नव्या रुग्णांची नोंद. एकूण रुग्णसंख्या 3,395 तर 4 मृत्यू. TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रेंचा अहिल्यादेवी गौरव पुरस्कारानं सन्मान. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती जन्मशताब्दी निमित्त मंत्री आशिष शेलार आणि आमदार मनीषा चौधरींच्या हस्ते पुरस्कार प्रदान. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानसह गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये नागरी संरक्षणाचं मॉक ड्रिल. शत्रूची विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची परिस्थिती चित्रित. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन देखील वाजवले. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता पोलिसांकडून अटक. बॉलिवूडवर आक्षेपार्ह कमेंट. ऑपरेशन सिंदूरवरून एका विशिष्ट धर्माला लक्ष्य केल्याचा आरोप. शर्मिष्ठा पनोली पुणे विद्यापीठात शिकत होती.